तुझी नाटकबाज झाली. एक काम सांगितलेलं नीट करत नाहीस तू. अरे काय केलं की मुडदा बसविला आणि आलो बाहेर, कोणाला कळलं पण नाही. केलं की नाही का? अरे पण बाहेर आल्यानंतर दाढी काढताना तुला जानकीनं पाहिलं हे तुला कळलं, हे तिला जाऊन का सांगितलंस? अरे दादा मी नाही सांगितलं. तुझी शपथ, तुझ्या मिनिस्टर पदाची शपथ. वहिनी आल्या धावत धावत अंगावर एकदम मला म्हणल्या परशु भाऊ कुठं होतात तिथे. अरे पाहिजे हरामखोरा, पुन्हा जर अशी चूक झाली ना, तुझ्या हातून अशी गफलत झाली ना, तर तुला जिथून बाहेर काढलं तिथेच आत पाठवीन. कळलं काय? आणि जानकीपासून लांब राहा. लांब लांब. नरसिंहाला भेटून आली आहेस का भेटायला चालली आहेस? अजूनही या घरात मला बरीच कामं आहेत आत्याबाई. हो, या घरात सगळ्यांना खूप कामं आहेत, तुला सुद्धा. म्हणूनच महत्वाच्या कामाबद्दल विचारलं ना. तुम्हा सगळ्यांच्याच बोलण्याचा सूर थोडा बदललाय. कारण तू बदललीस. फक्त बदलली नाहीयेस, भरकटलीस. आत्याबाई, जर तुम्हाला कुठला मुद्दा पटत नसेल तर तुम्ही मला स्पष्टपणे बोललात तरीही चालेल. दुसऱ्याच्या संसारात बिब्बा घालणं चांगलं जमतं तुम्हाला. जानकी, तू तरी काहीतरी बोल. या घरात यापुढे तुझ्याशी फक्त मी बोलणार आहे, कळलं? कशी काय झाली दिल्लीची वारी? कोणास ठाऊक. मी तिकडे थोडाच होतो. मी थोडा उशिरा पोहोचलो दिल्लीला. साहेबांनी परशु शेठ सकाळी 8च्या फ्लाईटने गेले आणि मी 12च्या. नाही, अलीकडे परशु दादाच्या खूपच जवळ असतो. पार अगदी दिल्लीपर्यंत. ते सगळं ठीक आहे वामनराव, पण तुम्ही आज एवढे प्रश्न काय विचारताय? वाकनीस वकील आहे मी. प्रश्न विचारणं हा माझा स्वभाव आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना वाकनीस. अहो शेवटी माणूस काय सवयीचा गुलाम, हो की नाही? तुम्ही बोलण्यामध्ये ऐकणार आहात का मला? बरं चला, येतो मी. काय तमाशा चालवलाय हा? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून पाया पडत होते. रस्त्यावरच्या दगड धोंड्याला शेंदूर फासून त्याला सुद्धा नमस्कार करतात. असा कुठला धोंडा आहे मी ते तरी सांग. तुम्ही मला या घरात आणून माझ्यावर खूप उपकार केले. त्या उपकारांची चांगलीच परतफेड करतेस दिसतंय मला. त्यामुळे आजचा दिवस साजरा करायचा असेल तर तू कर. माझ्यासाठी तो दिवस काळा आहे. माझ्या मुलाचा जीव घेऊन माझ्या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? बरं झालं तू झालास, नाहीतरी मी तुझ्या घरात घुसून तुला गोळ्या घालणार होते. इतक्या वर्षांचा सूड आज मी संपवणार नाही. मम्मा, बाबा आहेत ते माझे. अमृता बाजूला हो. अमृता, तुझ्या आणि माझ्या कपाळाचं कुंकू पुसणारा हाच मेरा थांब. त्याच्या बरोबर शांत दिसणाऱ्या नजरेत किती निष्पाप जीवांचा तडफड नाही तुला नाही कळणार. मग मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही दुसरं काही करू नका. ते आता माझ्यासाठी इथे आलेत. उगाच मला भावनेच्या खचाट्यात अडकू नको. संपून टाकू दे आज मला माझी घुसमट. मम्मा, माझ्यासाठी प्लीज, मी खरंच हात जोडते तुमच्या पुढे. जरा आठव पूर्वीची कशी होतीस ते. अगं परशु सारख्याला नाक घासायला लावलंयस तू. राधिका की झाड की पत्ती? नाही, माझी राधिकाताईंबद्दल काही तक्रार नाही. पण माझी आहे ना. आणि जोपर्यंत ती या घरात राहणार आहे तोपर्यंत ही तक्रार राहणारच. प्रत्येक वेळा तुझी लेक तुझी ढाल नाही बनणार. अमृता, आज तुझ्यासाठी तुझ्या बापाला सोडले. विचार त्याला आता इथे कोणाचा खून करायला आलाय. बाबा तुम्ही का आला तिथे? तुझ्यासाठी, ज्याच्यासाठी तू या घरात आली होतीस तोच आता नाही अमृता. म्हणून तुला आपल्या घरी घेऊन जायला आलोय.